हॅलो, नमस्कार. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर इकडे कोल्हापूरमध्ये खूपच पाऊस लागत आहे. त्यामुळे विचार केला, की आता सध्या ट्रेंडिंगला सुरू असलेला अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक तयार करून बघूया. बाहेरून विकत आणण्यापेक्षा मी सुद्धा पहिल्यांदाच रवा केक तयार करणार आहे. बघू शकताय. तर आपल्याला सुरुवातीला रवा घ्यायचा आहे. 1 वाटी रवा, अर्धी वाटी मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. बेकिंग पावडर आणि सोडा हे अर्धा-अर्धा चमचा आपल्याला लागणार आहे. त्यानंतर गहू पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी, कोको पावडर अर्धी वाटी, व्हॅनिला इन्सेन्स गरजेनुसार, दूध घ्यायचं आहे गरजेनुसार, दही घ्यायचं आहे अर्धी वाटी. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण रवा आणि साखर बारीक करून घेऊया. बारीक मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकताय अशा पद्धतीने आपण रवा आणि साखर बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर या वाटीप्रमाणे अर्धी वाटी दही घातलेलं आहे. त्यानंतर बटर घ्यायचं आहे गरजेनुसार. इकडे मी अर्धी वाटी बटर घातलेलं आहे. तुम्ही तूपसुद्धा घालू शकता किंवा दोन्हीही नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. गोडं तेल वापरायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी कोको पावडर ॲड केलेली आहे. कोको पावडर घातल्यानंतर आपल्याला मैद्याचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी. त्यानंतर गहू पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. हे मिश्रण आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. मी सुद्धा पहिल्यांदाच तयार करत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर खूप छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. याला आपण 5 ते 10 मिनटं झाकण लावून ठेवूया. 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला आता बेकिंग पावडर घालायची आहे अर्धा चमचा, सोडा घालायचा आहे अर्धा चमचा, त्यानंतर आपल्याला व्हॅनिला इन्सेन्स लागणार आहे गरजेनुसार. इकडे मी 2 चमचे घातलेला आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता. त्यानंतर मी इकडे दूध वापरलेलं आहे गरजेनुसार. इकडे आपल्याला मिश्रण जास्त मिक्स करायचं आहे. आपल्याला मिश्रण खूप असं जाड पण करायचं नाही आहे आणि पातळ पण करायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपण मिश्रण मिक्स करून घेऊया. बघू शकताय. आता यालासुद्धा आपण एक 5 ते 10 मिनटं झाकण लावून ठेवूया. आणि आता आपण कुकरमध्ये हा केक तयार करणार आहोत. तर मस्तपैकी आता कुकर आता 5 ते 10 मिनटं हीट झालेला आहे. त्यानंतर आपण वाळू टाकूया. वाळू टाकल्यामुळे केक जरा छान बेक होतो. ओव्हनची गरज नाही आहे. अशा पद्धतीने आपण कुकरमध्ये सुद्धा घरामध्ये तयार करू शकतो केक. आता माझ्याकडे तर केकचं भांडं नाही आहे. त्यामुळे मी कुकरच्या भांड्यामध्येच खाली थोडंसं बटर पेपर टाकायचं आहे आपल्याला हवा तेवढा. भांड्याच्या आकाराचा बटर पेपर कापून घेऊया आणि तो खाली घालायचा आहे भांड्यामध्ये. इकडे मी कुकरचंच भांडं घेतलेलं आहे आणि बटर पेपर टाकल्यानंतर आपलं संपूर्ण मिश्रण आता ह्या डब्यामध्ये मी मस्तपैकी घालून घेऊया. अशा पद्धतीने बघू शकताय. आणि आपलं मिश्रण घातल्यानंतर आता आपण मस्तपैकी तुम्हाला हवं असेल तर टुटी फ्रुटी घालू शकता. इकडे मी काजू बदाम घालून सर्व करणार आहे. बघू शकताय. आणि आता आपण कुकरमध्ये करणार आहोत म्हणून आपण झाकणाला आता अशा पद्धतीने शिटीसुद्धा लावायची नाही आणि रबर पण लावायचं नाही आहे. आता वाळूसुद्धा आपली छानपैकी 5 ते 10 मिनटं हीट झालेली आहे. त्यानंतर आता आपण खाली स्टँड ठेवूया. स्टँड ठेवल्यानंतर आता आपण मिश्रण हळू आपण ठेवायचं आहे कुकरमध्ये. अशा पद्धतीने आपलं मिश्रण ठेवून घेऊया केकचं. आणि रबर आणि शिट्टी न लावता
झाकण लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण रबर आणि शिट्टी न लावता मीडियम आणि लो फ्लेमवरती 40 किंवा 45 आणि 45 ते 50 मिनटं आपण तयार करून घ्यायचा आहे आपला केक. 45 ते 50 मिनटानंतर खूप छान असा आपला अय्यंगार बेकरी स्टाईल चॉकलेट रवा केक तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही पाठीमागून सुद्धा त्याला किती छान आणि अशी जाळीदार आलेला आहे रव्याला आपल्या. आणि खूप छान तयार होतो आपला घरगुती होममेड कुकरमधला ओव्हन न वापरता रवा केक खूप छान झालेला आहे, मस्तच. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.